नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शब्दवेल मराठी क्लासेसमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण उतारा व त्यावरील आधारित प्रश्न पाहणार आहोत। खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्याखालील प्रश्नांच्या योग्य पर्यायाची निवड करा। वाचन हा माणसाचा सर्वात चांगला मित्र आहे। पुस्तकांमुळे आपल्याला नवनवीन माहिती मिळते आणि आपली कल्पनाशक्ती विस्तारते। पूर्वीच्या काळी ऋषीमुनी पाठांतराद्वारे विद्या जतन करायचे, पण आता छपाईच्या शोधामुळे ज्ञान पुस्तक रूपाने आपल्या घरात आले आहे। केवळ शालेय पुस्तक वाचणे म्हणजे वाचन नव्हे, तर अवांतर वाचनाने माणसाचे व्यक्तिमत्व समृद्ध होते। थोर पुरुषांची चरित्रे वाचल्याने आपल्याला संकटात ध्येयाने कसे लढायचे प्रेरणा मिळते। म्हणूनच दररोज किमान अर्धा तास तरी आवडीचे पुस्तक वाचण्याचा छंद प्रत्येकाने जोपासायला हवा। प्रश्न पहिला, कोणामुळे माणसाची कल्पनाशक्ती विस्तारते? पर्याय: 1. खेळामुळे, 2. फिरण्यामुळे, 3. पुस्तकांमुळे, 4. ऋषीमुनींमुळे। तर उत्तर काय आहे? पुस्तकांमुळे। प्रश्न क्रमांक 2, पूर्वीच्या काळी विद्या कशी जतन केली जात असे? अ. लिहून ठेवून, ब. पाठांतराद्वारे, क. छपाई करून, ड. चित्र काढून। तर पाठांतराद्वारे उत्तर आहे। प्रश्न तिसरा, उतार्यात आलेल्या माहितीनुसार माणसाचे व्यक्तिमत्व कशामुळे समृद्ध होते? 1. फक्त शालेय अभ्यासाने, 2. केवळ खेळल्याने, क. अवांतर वाचनाने, 4. विश्रांती घेतल्याने। माणसाचे व्यक्तिमत्व अवांतर वाचनामुळे होते। उतारा दुसरा, संत गाडगेबाबा हे एक थोर समाजसुधारक होते। त्यांचे पूर्ण नाव डेबूजी जिंगराजी जानोरकर असे होते। गाडगेबाबांना स्वच्छतेची आवड होती। ते हातात झाडू घेऊन गावेच्या गावे स्वच्छ करत असत। स्वच्छता तेथेच परमेश्वर हा मंत्र त्यांनी लोकांना दिला। त्यांनी धर्मशाळा, शाळा आणि रुग्णालये बांधली। दीनदलितांची सेवा करण्यातच त्यांना खरा आनंद मिळत असे। लोकांच्या अज्ञानावर आणि अंधश्रद्धेवर त्यांनी आपल्या कीर्तनातून कडाडून प्रहार केले। माणसात देव शोधणारा हा महान संत आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे। प्रश्न पहिला, संत गाडगेबाबांचे संपूर्ण नाव काय? पर्याय क्रमांक 1. डेबूजी विठ्ठलजी जानोरकर, पर्याय क्रमांक 2. डेबूजी जिंगराजी जानोरकर, पर्याय क्रमांक 3. जिंगराजी डेबूजी जानोरकर, पर्याय क्रमांक 4. डेबूजी कोंडाजी जानोरकर। संत गाडगेबाबांचे संपूर्ण नाव डेबूजी जिंगराजी जानोरकर हे होते। प्रश्न दुसरा, गाडगेबाबांनी लोकांना कोणता मंत्र दिला? 1. भक्ती तेथेच शक्ती, ब. काम तेथेच दाम, क. स्वच्छता तेथे परमेश्वर, सेवा तिथे मेवा। स्वच्छता तेथे परमेश्वर हा मंत्र लोकांना दिला। गाडगेबाबांच्या मते खरा आनंद कशात होता? अ. कीर्तन करण्यात, ब. फिरण्यात, क. दीनदलितांची सेवा करण्यात, ड. संस्कृती मिळवण्यात। गाडगेबाबांच्या मते खरा आनंद दीनदलितांची सेवा करण्यात होता। असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी शब्दवेल मराठी क्लासेसला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।